बीड तहसीलमध्ये प्रॉपर्टी वाद, सय्यद सनाउल्लाह यांना 2 महिलांकडून मारहाण, व्हायरल व्हिडिओ. बीड गांधीनगर परिसरातील प्रॉपर्टी वादातून बीड तहसील कार्यालयाबाहेर सय्यद सनाउल्लाह यांना 2 महिलांनी केलेली मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जखमी सय्यद सनाउल्लाह यांनी परस्पर व्यवहार केल्याबद्दल राग व्यक्त करणाऱ्या महिलांनी हा प्रकार घडवला. हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने तणाव वाढला आहे. वादाची पार्श्वभूमी गांधीनगर भागातील सदर प्रॉपर्टीवरून दोन्ही बाजूंचे मतभेद आहेत. सय्यद सनाउल्लाह यांनी कथितरित्या परस्पर व्यवहार केल्याने महिलांना राग आला असा दावा होत आहे. या वादाने तहसील परिसरात तणाव निर्माण झाला असून व्हिडिओमध्ये मारहाणीचे स्पष्ट दृश्य दिसत आहेत. सय्यद सनाउल्लाह यांचे म्हणणे, आम्ही सय्यद सनाउल्लाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, प्रॉपर्टीचा वाद जुना आहे. मी कायदेशीर मार्गाने व्यवहार केला, पण त्यांना राग आल्याने ही मारहाण झाली. न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. त्यांनी सविस्तर माहिती देताना पोलीस कारवाईची मागणी केली. आपण जाणून घेऊ नेमकं त्या दिवशी घडला प्रकरण काय. मी सय्यद सनाउल्लाह हे 2 प्लॉटचा व्यवहार मी केलं. ही याचा खरेदी खत माझ्या ग्रुपच्या दोन्ही लोकांच्या नावावर आहे. माझ्यावर एकही कागद नाही माझ्या नावावर. मी सदर कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो व तिथं माझ्यावर दबाव धरलेले आहे. नेमकं आपण तहसीलदारला कशाला भेटायला गेलता? माझा फेर अडवण्याचा प्रयत्न करत होते ती बाया, ज्या बायांचा प्रॉपर्टी. तुमच्यावर अजून एक आरोप होत आहे की ज्यांच्याकडून तुम्ही खरेदी केली त्यांनाही तुम्ही तर दाबून ठेवलेला आहे, असाही आरोप होत आहे. काय हे नेमकं? हे आरोप खोटा आहे. ज्याच्याकडून आम्ही प्रॉपर्टी खरेदी केली त्याला डांबण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. ही महिलाच बापाला मारतात, एकमेकावर एफआयआर झालेले आहे. यांचं कौटुंबिक जे वाद आहे त्यांचं घरचं भरपूर खूप वाद आहे. त्याचे एकमेकावर एफआयआर झालेले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला माहीत आहे. शासकीय कार्यालयामध्ये एखादा माणूस जर आपल्या कामानिमित्त जात असताना अशा पद्धतीने जे त्रास देतात, असे महिला त्रास देत असतात, तर शासकीय ऑफिसमध्ये येणारा माणूस त्याची काय प्रोटेक्शन नाही. माननीय तहसीलदार साहेबांनी मला न्याय द्यावा हीच विनंती. हे 2 प्लॉट त्यांच्या वडिलांच्या नावावर होती. त्यांची खरेदी मिळकत आहे. ती मिळकत आम्ही खरेदी खत आधारे घेतली. त्या म्हणून चिडून जाऊन ही कार्य चालू आहे. म्हणजे आपलं काय असं व्यवहारमध्ये काय वितरिक्त व्यवहार झालेला आहे का? जसं की आपण काही प्लॉट घेतलेला आहे तर काही पैसे घेऊन देऊन वापर देणे, काही असे काही व्यवहार असं झालेला आहे का तुमचं? काही संबंधित अधिकारी कोणताही व्यवहार नाही. ही 2 प्लॉट आम्ही पैसे देऊन खरेदी केले. नाही, आपण विषय असा आहे, ही मला जे विकणारी संबंधित माणसं आहे ती बीड सोडून पळून गेले. म्हणजे त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ ती पळून गेले असताना ही अडचण वाढली. आपल्यालाही आपल्यावरील एक आरोप होत आहे का आपणच त्या माणसाला गायब केलेला आहे. याच्या संदर्भात आपण काय सांगू शकता? नाही, ते आरोप म्हणजे काय ही आहे. आरोप करणारे काहीही करायला लागले. त्याला आम्ही घाबरत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की संबंधित ज्यांच्याकडून आपण फ्लॅट विक्री करून घेतला त्या माणसाला ते माणूस आपल्याकडेच आहे, एक वेळा आपणच दबून ठेवलेला आहे. चुकीचं आहे. आमच्या अशा प्रकारचे काही धंदे नाही. आम्ही व्यापारी माणसं आहात. आम्हाला ह्या कामाची टाइम नाही आणि आम्ही हे धंदे करत बी नाही. असे किती महिला होते आपल्याला मारहाण करणार? 4 ते 5 महिला होते. म्हणजे घरचंच कुटुंब होतं तिथे. तर हे तहसीलच्या कार्यालयामध्ये झालं का तहसीलच्या आवारामध्ये झालेली घटना आहे? तहसीलच्या आवारात मी जात असताना आवारात गेलो. मी दबा धरून बसले. 4-5 बाया होते, एक माणूस होता त्यांच्यासोबत. आणि यांनी माझा पाठलाग करून मला खाली पाडून माझ्या हातातली दोन्ही फाईल घेतले व माझा मोबाईल यांनी हिसकावून घेतला व माझा गळा धरून शर्टला कॉलर धरून मला डांबण्यात आले. तुमच्यावर अजून एक आरोप होत आहे का तुमच्या सोबत गावगुंडे किंवा असे तुम्ही घेऊन फिरतात किंवा त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न करतात?
काही नावे समोर आलेली आहे. एक आम्ही व्यापारी लोक आहेत, त्यांचाही त्रास मला महिना ते 1.5 महिना झाला. माझा पाठपुरावा करत होते ते. योगायोगाने ती तहसील कार्याच्या आवारात त्यांनी दबा धरून बसले व मला त्रास देण्याची इच्छेनेही केलं. तर माननीय